everyone. How are you? Fine? Good. Welcome back again in your Marathi e-learning classes. Standard. Today we will learn grammar portion. Viram Chinne. In previous lecture, I will taught you Viram Chinne, and today we will solve some example. Okay. प्रश्न पहिला आपला झाला होता, तर आज आपण काय बघणार आहे? प्रश्न दुसरा. ठीक आहे. खालील दिलेल्या तक्त्यातील विरामचिन्हे व त्यांची नावे यांच्या जोड्या लावा. आपल्याला काय करायचं आहे? खाली जे विरामचिन्हे दिले आणि त्यांची नावे लिहिले, त्यांचे काय करायचे आहे? जोड्या लावायचे, म्हणजेच पेअर. ठीक आहे. म्हणजे त्याचे चिन्ह आणि त्याच्यासमोर ते कशाचं चिन्ह आहे हे आपल्याला लिहायचं. ठीक आहे. तर हे वालं चिन्ह कशाचं आहे माहिती आहे का तुम्हाला? काय आहे? अर्धविराम. हा बघा, हा अर्धविराम. ठीक आहे. म्हणजे याचं काय आहे? थर्ड नंबर. ठीक आहे. अर्धविराम. नंतर हे काय आहे माहिती आहे का तुम्हाला? काय आहे? हा बघा, हा आहे अपूर्ण विराम. काय आहे? अपूर्ण विराम. म्हणजे त्याचं कोणतं आन्सर येते? कोणतं येते? फोर्थ. कोणतं येते? फोर्थ. ओके. नेक्स्ट, हा कोणता साईन आहे? हा कोणता साईन आहे? चला बघू. हा आहे, कोणता आहे? स्वल्प विराम. काय आहे? स्वल्प विराम. कोणत्या नंबरवर आहे हे? 6. कोणत्या नंबरवर? तर याचं काय आहे? 6. ओके. सॉरी याचं 5th होतं. याचं 5th, याचं 6 आणि याचं फर्स्टचं काय आहे? 3rd. ओके. नेक्स्ट, हा कोणता आहे? आठवते का तुम्हाला? काय आहे? दीर्घ विराम. कोणता आहे? दीर्घ विराम. हा आहे दीर्घ विराम. ओके. हा आहे दीर्घ विराम. कोणत्या नंबरवर आहे? फर्स्ट. तर फोर्थचं काय येईल? फोर्थचं काय येईल? फर्स्ट. आणि हे काय आहे? उद्गार चिन्ह. काय आहे? उद्गार चिन्ह. याचं काय आहे? उद्गार चिन्ह. आणि उद्गार चिन्ह कोणत्या नंबरवर आहे? सेकंड. कोणत्या नंबरवर आहे? सेकंड. उद्गार चिन्ह कोणत्या नंबरवर आहे? सेकंड. आणि हा आहे प्रश्नचिन्ह. आणि कोणत्या नंबरवर आहे? फोर्थ. काय आहे? प्रश्नचिन्ह. ठीक आहे. समजलं तुम्हाला? नेक्स्ट बघायचं मग आता आपण. प्रश्न तिसरा. खालील वाक्य योग्य विरामचिन्हासहित लिहा. जे तुम्हाला हे वाक्य दिले आहे तिथे काय करायचं? योग्य विरामचिन्हे लावायचे आहे. इथे एकही विरामचिन्ह यांनी वापरले नाही आहे आणि आपल्याला तिथे काय करायचं आहे? योग्य विरामचिन्हे, कुठे कोणतं विरामचिन्ह लागत आहे ते आपल्याला लिहायचं. ठीक आहे. चला तर बघूया. हे बघा, ओ स्नेहाताई मी कुठं ऐसीत बसून शान काम करते बाई. ओहो, काय म्हटलं त्यांनी? ओ. तर इथे काय येईन? ओ नंतर काय येईल? थांबतो आपण. तर काय येईल तिथे? स्वल्पविराम. काय येईल? स्वल्पविराम. नंतर स्नेहलताई. ओ नंतर थांबलो म्हणून स्वल्पविराम. पुन्हा स्नेहलताई, याच्यानंतर पण स्वल्पविराम. मी कुठं ऐसीत बसून शान काम करते बाई. मग काय? पूर्णविराम. मग ते बघा, ते काय म्हणताय? ओ. कोणाला म्हणताय? स्नेहलताईला. आणि काय म्हणत आहे ते? मी कुठं ऐसीत बसून शान काम करते. म्हणून मग इथे काय लागेल? हे जे महत्त्वाचं वाक्य आहे तिथे काय लागेल? काय लागेल? दुहेरी अवतरण चिन्ह. काय लागेल? दुहेरी अवतरण चिन्ह. समजलं तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट बघायचं मग आता. सेकंड. त्यांना मी कसा विसरू शकेन? त्यांना मी कसा विसरू शकेन? हा काय झाला? प्रश्नचिन्ह. त्यांना मी कसा विसरू शकेन? कसा म्हणजे प्रश्नचिन्ह. तर इथे काय लागेल? क्वेश्चन मार्क. काय लागेल? क्वेश्चन मार्क. नेक्स्ट, शेकडो वेळा चंद्र आला
तारे फुलले, रात्र धुंद झाली. काय झालं? शेकडो वेळा चंद्र आला. थांबलो आपण. शेकडो वेळा चंद्र आला, मग नंतर समोर काय झालं का? नाही. तर मग तिथे काय लागेल? अर्धविराम. आल्यानंतर काय लागेल? अर्धविराम. आल्यानंतर काय लागेल? अर्धविराम. तारे फुलले, मग आपण काय झालो? स्टॉप झालो. तर काय लागेल? स्वल्पविराम. काय? तारे फुलले, रात्र धुंद झाली. रात्र धुंद झाली म्हणजे पुन्हा काय लागेल? अर्धविराम. ओके, पुन्हा काय लागेल? अर्धविराम. काय झालं? रात्र धुंद झाली. मग समोर काय सांगितलं का त्यांनी? नाही, रात्र धुंद झाली फक्त. त्यांनी पूर्ण सेंटेन्स केलं आहे का? नाही. म्हणून तिथे काय लागेल? काय लागेल? अर्धविराम. ठीक आहे. नेक्स्ट, 4th. शन्नू चूप बैठ अभी. काय म्हणताय? शन्नू. शन्नू नंतर नाव आहे. नावानंतर काय लागेल? कॉमा म्हणजे स्वल्पविराम. चूप बैठ अभी. मग काय म्हणताय तो? चूप बैठ अभी. मग पूर्ण वाक्य झालं. तर इथे काय लागेल? पूर्णविराम. आणि कोणाला म्हणत आहे तो? शन्नूला. काय म्हणत आहे? चूप बैठ अभी. म्हणून ते काय लागेल? दुहेरी अवतरण चिन्ह. कारण की ते महत्त्वाचं वाक्य आहे की नाही? तो सांगत आहे. काय सांगत आहे तिला? चूप बैठ अभी. शन्नू चूप बैठ अभी असं म्हणत आहे म्हणून. ठीक आहे. नंतर 5th. वा छान. वा छान. मग छान हे काय झालं? भाववाचक झालं ना, म्हणजे भावना होत्या ना त्याच्यातून व्यक्त. तर मग इथे काय लागेल? काय लागेल? उद्गार चिन्ह. वा छान. अरे. अरे नंतर काय लागेल? स्वल्प विराम. अरे, दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शित करणे हा आनंद असतो. मग काय? पूर्ण विराम. समजलं? आणि लास्टमध्ये 6. अगदी बरोबर. अगदी बरोबर. इथे काय लागेल? उद्गार चिन्ह. अगदी बरोबर. परिकथा, बोधकथा, विज्ञानकथा. परिकथा, बोधकथा, विज्ञानकथा हे माझेच उपप्रकार आहेत. पूर्णविराम. अगदी बरोबर. मग काय लागलं? अगदी बरोबर म्हणजे उद्गार चिन्ह. नंतर परिकथा, बोधकथा आणि विज्ञानकथा हे एकाच जातीचे आहे की नाही? म्हणून तिथे काय लागलं? स्वल्पविराम. आणि लास्टमध्ये पूर्णविराम. समजलं तुम्हाला? ठीक आहे. ओके. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले, सॉल्व पण करून दिले. आता तुमच्यासाठी काही मी होमवर्क देत आहे. ठीक आहे. आता तुम्हाला समजलेच असेल ना, तर तुम्हाला मी काही होमवर्क देते आणि तुम्ही ते काय करा? कॉपीमध्ये करून बघायचे आहे. ओके. आणि जे मी आज एक्झाम्पल स्वाध्याय घेतला तो पण तुम्हाला कॉपीमध्ये लिहायचा. ठीक आहे. गृहपाठ म्हणजे स्वाध्याय, होमवर्क. ओके. प्रश्न पहिला. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा. जसं आपण आत्ताच बघितलं. प्रश्न 3 सांगितलं मी तुम्हाला कसं इथे ह्याच्यामध्ये बघितलं ना कशा प्रकारे विरामचिन्हे वापरायचे. तर तुम्हाला काय करायचे? 1, 2, 3 आणि 4 सॉल्व करायचं आहे. ओके. व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे. नंतर वा वा किती मजेत वेळ गेला. नंतर 3rd, मी सहज म्हटले, केवळ बिल केलं आहे. आणि 4th काय आहे? होळीच्या निमित्ताने लाल, गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा असे सगळेच रंग बाजारात आले. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे? योग्य काय करायचे? विरामचिन्हे लावायचे आणि वाक्य जसे तसं पुन्हा लिहायचं. ठीक आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. खालील विरामचिन्हांची नावे सांगा. आणि हे विरामचिन्हे आहेत त्यांची काय करायचे? तुम्हाला नावे सांगायची आहे. ठीक आहे. तुम्हाला तर सांगितलेच होते मी. आपले सगळेच विरामचिन्ह शिकून झाले आहे. हे काय आहे? एकदा सांगून. हे काय आहे? दुहेरी अवतरण चिन्ह आहे की नाही? बरोबर ना? नंतर बघा दुसरा कोणता आहे? दुसरं काय आहे? संयोग चिन्ह. दुसरं काय आहे? संयोग चिन्ह. नंतर हा स्वल्पविराम म्हणजेच कॉमा. मग हे संयोग चिन्ह, प्रश्नचिन्ह, संयोग चिन्ह.
मग हे काय, याच्यातील एक काय आहे, एक आहे संयोग चिन्ह आणि दुसरं आहे दीर्घविराम चिन्ह, म्हणजे सॉरी अपसरण चिन्ह, म्हणजेच लॉंग डॅश और डॅश, लॉंग डॅश और डॅश. हा काय आहे अर्धविराम आणि हा काय आहे, काय आहे संयोग चिन्ह. ओके, मी तुम्हाला आता सांगितले ते तुम्ही लिहू शकाल ना. ओके स्टुडंट, तर तुम्हाला हे होमवर्क कॉपीमध्ये करायचं आहे. आणि आज आपले इथे विरामचिन्ह, त्याचे प्रकार, किती प्रकारचे असतात, ते कुठे वापरले जातात आणि त्याचा वापर कसा केला जातो, हे आपले इथे आज संपत आहे. ठीक आहे, आपले विरामचिन्ह एक्सप्लेन करून पूर्ण झाले आणि तुम्हाला मी होमवर्क पण दिलं. ओके स्टुडंट, बाय बाय.